जाधव ITI यवतमाळ आजच्या ई लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत करत आहे। मागच्या वेळेला आपण पाहिल्या समांतर जोडणीच्या पद्धती। या ज्या दोन पद्धती आहेत त्यातली एक आहे लॅम्प मेथड आणि दुसरी आहे सिंक्रोस्कोप मेथड। त्या लॅम्प मेथड मध्ये आपण बघितलं होतं डार्क लॅम्प मेथड, ब्राइट लॅम्प मेथड आणि डार्क अँड ब्राइट लॅम्प मेथड। आता आज आपण बघणार आहोत सिंक्रोस्कोप मेथड। म्हणजे आजचा आपला टॉपिक असणार आहे पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर बाय सिंक्रोस्कोप मेथड। आता सिंक्रोस्कोप मेथड शिकण्यापूर्वी आपल्याला सिंक्रोस्कोप म्हणजे काय हे माहित असणं आवश्यक आहे। आता सिंक्रोस्कोप म्हणजे काय? सिंक्रोस्कोप हे एक सिंक्रोनायझिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे एक उपकरण आहे। सिंक्रोस्कोप म्हणजे टू फेजवर चालणारी सिंक्रोनस मोटर आहे। म्हणजेच काय सिंक्रोनस दुसरं काही नसून दोन फेजवर चालणारी एक सिंक्रोनस मोटर आहे। आता आपण पाहूया सिंक्रोस्कोप मध्ये काय काय असतं, म्हणजे जे पार्ट काय काय असतात। तर सिंक्रोस्कोप मध्ये मुख्यतः तीन भाग असतात। सर्वात पहिला जो भाग असते याला म्हणतात स्टेटर, दुसरा जो भाग असते याला म्हणतात रोटर आणि तिसरा जो भाग असते याला म्हणतात डायल इंडिकेटर। आता हेच आपण इथे बाजूने सिंक्रोस्कोपची आकृती दाखवली आहे। आपण आता आकृतीमध्ये पाहू। यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सर्वात आतमध्ये जो एक पार्ट आहे ज्याला म्हणतो आपण रोटर। रोटर म्हणजे काय? हा यामध्ये फिरणारा पार्ट असतो ज्याला रोटर असं म्हणतात। दुसरा जो एक पार्ट असतो जो न फिरणारा असतो त्याला म्हणतात स्टेटर आणि तिसरं याच्यावर एक डायल इंडिकेटर असते। डायल इंडिकेटर तुम्हाला दिसत आहे। याच्यामध्ये एक मधात दिलं आहे 0, एका साईडनं फास्ट आणि एका साईडनं स्लो असं इंडिकेशन दिलेलं आहे आणि याला एक पॉइंटर जोडलेला असतो जो रोटर जो पॉइंटर हा रोटरवर जोडलेला असतो। म्हणजे रोटरच्या मुवमेंटनुसार हा स्लो किंवा फास्ट फिरणार आहे। आता यानंतर तुमच्या लक्षात असं येईल की रोटरवर एक वाइंडिंग केलेली असते, तसेच स्टेटरवर सुद्धा एक वाइंडिंग केलेली असते। ह्या दोन्ही वाइंडिंग दोन फेजच्या वाइंडिंग असतात। काय आपल्याला माहित आहे की सिंक्रोनस कसं आहे की दोन फेजवर चालणारं एक यंत्र आहे। म्हणून इथे एक वाइंडिंग स्टेटरवर आणि दुसरी एक रोटरवर आणि दुसरी वाइंडिंग स्टेटरवर अशी काढलेली असते। त्यानंतर आपल्याला तुम्हाला दिसेल की ते कनेक्शन टर्मिनल दाखवले आहे। म्हणजे इथे काय होणार आहे की स्टेटरचे दोन टर्मिनल बाहेर निघतील आणि रोटरचे सुद्धा दोन टर्मिनल बाहेर निघतील। मग जे स्टेटरचे दोन टर्मिनल आहे हे जोडतो आपण मेन बसबारला, तसेच रोटरचे जे दोन टर्मिनल आहे हे जोडतो आपण इनकमिंग अल्टरनेटरला। तर आता आपण ह्या सिंक्रोस्कोपचा उपयोग करून पॅरलल ऑपरेशन कशा प्रकारे करतो ते पाहणार आहे। इथे आपल्याला एक आकृती दिसत आहे। आता आपण एक सर्किट डायग्राम काढलेला आहे। त्या सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे एक बसबार आहे। त्या बसबारला एक ए आणि दुसरा बी असे दोन अल्टरनेटर दाखवले आहे। यातला ए म्हणजे असेल आपला मेन अल्टरनेटर आणि हा जो बी आहे याला म्हणू आपण आपला इनकमिंग अल्टरनेटर। आता हा जो ए आहे हा ए जोडला आहे बसबारला, त्यानंतर हा बी सुद्धा बसबारला जोडलेला आहे, परंतु याच्यामध्ये काय दिलं आहे एक सिंक्रोनायझिंग स्विच दिलेला आहे। हा स्विच दिलेला आहे सिंक्रोनायझिंग स्विच आणि हा सिंक्रोनायझिंग स्विच थ्रू बसबारला जोडलेला आहे। त्यानंतर आपण जर इथे पाहिलं तर इथे एक व्होल्टमीटर दिलेला आहे जे दोन फेज मध्ये जोडलेलं आहे। टर्मिनल व्होल्टेज मोजण्याकरता एक व्होल्टमीटर आपण जोडलेला आहे। त्यानंतर इथे एक सिंक्रोस्कोप जोडलेला आहे। सिंक्रोस्कोप तुमच्या लक्षात येईल की दोन टर्मिनल जे आहे हे मेन बसबारला जोडलेले आहे आपण, म्हणजेच हे रोटर स्टेटर टर्मिनल असणार आहे आणि दुसरे जे दोन टर्मिनल आहे हे जोडलेले आहे आपण इनकमिंग अल्टरनेटरच्या दोन फेजला जोडलेले आहे। म्हणजेच हे तुमचे काय असणार आहे रोटर टर्मिनल असणार आहे। इथे वर जे दिलं आहे हे आपण सिंक्रोस्कोपचं डायल दाखवलेलं आहे। याच्यामध्ये एक स्लो, दुसरा फास्ट आणि एक मिडल पोझिशन वर एक काटा दाखवलेला आहे। आता आपण ऍक्च्युअल याचं ऑपरेशन कसं होतं ते पाहणार आहोत। सर्वात पहिले काय करणार आहे आपण की हा जो आहे मेन अल्टरनेटर आपण काय करणार आहे सुरू करून घेणार आहोत। मेन अल्टरनेटर सुरू करून हा आपण बसबारला जोडला। बसबारला जोडल्यानंतर मग याच्यामध्ये काय टर्मिनल व्होल्टेज जनरेट होईल। ते टर्मिनल व्होल्टेज फ्रिक्वेन्सी हे आपण सर्व चेक करून घेणार आहोत, म्हणजे मोजून घेणार आहोत। त्यानंतर मग आपण काय करणार आहोत की हा जो सिंक्रोनायझिंग स्विच आहे हा सिंक्रोनायझिंग स्विच आपल्याला काय ठेवायचा आहे ओपन ठेवायचा आहे, म्हणजे हा ऑफ पोझिशन मध्ये असणार आहे। याला ऑफ पोझिशन मध्ये ठेवून मग नंतर काय करणार आहे आपण हा इनकमिंग जो अल्टरनेटर आहे हा सुरू करून घ्यायचा आहे। एकदा हा सुरू झाला की सुरू झाल्यानंतर काय होईल हा याच्या रेटेड स्पीडने फिरेल। स्पीडला फिरल्यानंतर याच्यामध्ये काय होईल व्होल्टेज जनरेट व्हायला सुरुवात होईल। याच्यामध्ये नॉर्मल व्होल्टेज जनरेट झालं की ते तुम्हाला या व्होल्टमीटरनं पाहता येईल। म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे की जे मेन अल्टरनेटरचं व्होल्टेज आहे तेवढं व्होल्टेज इथे जुळवून घ्यायचं आहे। समजा जर या व्होल्टेजमध्ये आपल्याला जर काही तफावत आढळली
तर काय होईल की तफावत जर आढळली तर याचा अर्थ व्होल्टेज मिसमॅच होत आहे. मग आपल्याला ते जुळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे की आपल्याला माहित आहे इथे आपण काय करू मग की फील्ड रेग्युलेटर जो आहे तो ऍडजस्ट करू. फील्ड रेग्युलेटर ऍडजस्ट करतो म्हणजेच आपण काय करतो फील्डचा करंट ऍडजस्ट करतो व त्याद्वारे आपण हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज जेवढं मेन अल्टरनेटरचं व्होल्टेज असणार आहे त्या व्होल्टेजच्या एवढं व्होल्टेज इथे आपण तयार करून घेणार आहोत. त्यानंतर मग इथे हा जो सिंक्रोस्कोप दिलाय ह्या सिंक्रोस्कोपला आपण काय करतो इथे एक स्विच दिलेला असतो. तो सिंक्रोस्कोपचा स्विच आपण सुरू करू. सिंक्रोस्कोपचा स्विच सुरू केल्यानंतर इथे जे डायल इंडिकेटर आहे इथे तुम्हाला काहीतरी इंडिकेशन मिळतील. आता इकडे काय होईल की एक स्लो मिळेल, काटा तुमचा एक तर स्लोकडे जाईल किंवा फास्टकडे जाईल. समजा जर हा तुमचा पॉइंटर जर स्लोकडे जात असेल तर याचा अर्थ इथे जी स्टेटरची फ्रिक्वेन्सी आहे ही जास्त आहे आणि जर तो फास्टकडे जात असेल तर याचा अर्थ इथे काय की रोटरची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की तो स्लो किंवा फास्ट दाखवणारा जो आपला काटा असेल किंवा जो आपला पॉइंटर असेल त्याला आपल्याला 0 सेट करायचा आहे. मग आता याला 0 सेट करायचं कसं तर याला 0 सेट करण्याकरिता आपण काय करणार आहे फ्रिक्वेन्सी जी असते म्हणजे आपला इनकमिंग अल्टरनेटर जे आहे याची फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅच करायची आहे. म्हणजेच याची ऍडजस्ट काय करायची आपल्याला स्पीड ऍडजस्ट करायची आहे. मग आपण काय करणार आहे की हा जो इनकमिंग अल्टरनेटर आहे याचा जो प्राइम मूव्हर असतो त्याची आपल्याला स्पीड ऍडजस्ट करायची आहे. ती स्पीड आपल्याला तोपर्यंत ऍडजस्ट करायची आहे जोपर्यंत स्लो किंवा फास्ट दाखवणारा जो आपला पॉइंटर आहे हा आपला 0वर येत नाही तोपर्यंत. एकदा का तो 0वर आला याचा अर्थ असा होतो की इनकमिंग अल्टरनेटर आणि मेन अल्टरनेटर याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आता मॅच झालेली आहे. म्हणजे दोन्ही याची फ्रिक्वेन्सी आता काय सारखी आहे. कारण ज्यावेळेस दोन्ही याची फ्रिक्वेन्सी सारखी होते त्याच वेळेस हा जो रोटर आहे हा स्टॉप होतो व आपला जो पॉइंटर आहे हा आपल्याला 0 दाखवितो. आता एकदा 0 दाखवल्यानंतर मग आपण काय करणार आहे हा जो सिंक्रोनायझिंग स्विच आपल्याला दिलाय जो सुरुवातीला आपण ओपन म्हणजे ऑफ ठेवला होता त्याला आपल्याला आता काय करायचं आहे ऑन करायचा आहे. मग हा जो सिंक्रोनायझिंग स्विच आहे याला आपण ऑन करतो आणि ऑन केल्यानंतर मग हा जो इनकमिंग अल्टरनेटर आहे हा इनकमिंग अल्टरनेटर या बसबारशी जोडला जातो. अशा प्रकारे मेन अल्टरनेटर सोबत हा पॅरलल मध्ये येतो आणि या पद्धतीमध्ये आणि अशा प्रकारे आपण हे जे पॅरलल ऑपरेशन आहे हे पूर्ण करतो.